गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. चला लवकर जॉईन व्हा बर, वेळ करू नका. बरोबर आज टाइम लवकर चालू केलोय आपण. दररोज 10-15 मिनिट व्हायला लागलेलं होतं. लास्ट सेशनला आपण ह्याच्या अगोदरचे जे होते संधिपाद प्राणी, आर्थ्रोपोडा हा गट पाहिलेला होता. त्याच्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त म्हणजे या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त मोठा जर कोणता गट असेल तर तो आपला आर्थ्रोपोडा आहे, संधिपाद प्राण्याचा. तो संघ फायलम आर्थ्रोपोडा. का बर तर ते जे प्राणी आहेत कुठं कुठं राहतात, सगळीकडेच राहतात. माउंटेन पासून समुद्रापर्यंत अँफिबियन्स आहेत ते. पाण्यातही राहतात, जलचरी आहेत, परत काही उडणारी हे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की संधिपाद आर्थ्रोपोडा प्राण्यामध्ये जे आहे फुलपाखरे, मधमाशी, परत पाण्यामध्ये राहणारे अशी बरीचशी उदाहरणं त्याच्यामध्ये आली आहेत. मग त्याच्यामध्ये काय ते सांगितलं होतं त्या दिवशी, पाऊस पडल्यानंतर जे पक्षी नकटे म्हणतो आपण, कोणीकडे घोडा म्हणतात मग त्याला. बरेचसे उदाहरण आहेत. पेज नंबर जे आहे 70 आहे बघ, समृद्धी. आता पुढचा जो आपला फायलम आहे मोलुस्क आहे. वैशिष्ट्ये आणि त्याची उदाहरण लक्षात ठेवायची. आपल्या संधिपाद प्राण्याची हे वैशिष्ट्य होते. आणि हे कायटिन त्याच्यामध्ये महत्वाचं बघा. कायटिन म्हणजे काय, एक मॉलिक्युल आहे शुगरचा. साखर आहे, साखरेचा एक सुक्रोजचा मॉलिक्युल आहे कायटिन. ते कशाच्या संदर्भामध्ये होतं, आपल्या आर्थ्रोपोडाशी रिलेटेड होतं कायटिन. परत त्यांची उदाहरणं या झुरळापासून विंचू, परत फुलपाखरू, मधमाशी, जे सगळे पतंग, कीटक, काईट ते आले का उडणारे. ह्याच्यामध्ये उडणारी आहेत, पाण्यामध्ये राहणारी आहेत, जमिनीवरही राहणारे आहेत, टेकडाळ भागामध्ये सुद्धा राहणारे आहेत. म्हणून हा सगळ्यात मोठा प्राणी संघ कोणता, आपला संधिपाद प्राण्याचा. एवढं लक्षात ठेवा. त्याच्या पाठोपाठ दुसरा जो आपला संघ आहे सगळ्यात जास्त 2 नंबरला कोणता, सेकंड लास्ट म्हणलं तर आपला हा मोलुस्क आहे, मृदुकाय प्राणी. आता मृदुकाय प्राण्याची वैशिष्ट्ये आहेत, परीक्षेमध्ये विचारलं जातं की या संघाबद्दल माहिती लिहा. आर्थ्रोपोडा संधिपाद प्राण्याविषयी माहिती लिहा किंवा संधिपाद प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा. त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. परत त्यांची उदाहरणासहित माहिती लिहा, उदाहरणं सांगा. कुठे येऊ शकते बघा. आता लक्षात द्यायचे, पहिला जो पॉइंट आहे, या प्राण्याचे शरीर कसं आहे, मऊ आहे, बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदू काय. मृदू म्हणजे काय, कोमल, मऊ. काय मृदू, सॉफ्ट आहेत, सॉफ्ट बॉडी असते यांची, म्हणून यांना मृदू काय मोलुस्का गटाचं नावच दिलं आहे. पुढे दुसरा, या प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. हा प्राणी संघ कसा आहे, सगळ्या प्राण्यामधील सगळ्यात मोठा प्राणी संघ दुसरा. अगोदरचा कोणता म्हणलो आपण, संधिपाद. त्याच्या नंतर ह्यांचा नंबर लागतोय आपल्या मोलुस्का गटाचा, मृदुकाय प्राण्याचा. मग हे प्राणी जलचर, एकतर जलचर आहेत किंवा भूचर, दोन्ही मध्ये सुद्धा आहेत. ते जलचरी आहेत आणि भूचरी आहेत. परत जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहतात, ऍक्वाटिक आहेत, आणि काही गोड्या पाण्यातही आहेत, परंतु काही गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्येच राहतात, परंतु काही गोड्या पाण्यामध्ये, मरीन वॉटर मध्ये सुद्धा राहतात. पुढे यांचे शरीर त्रिस्तरी. आता ज्या वेळेला आपण हे पाहिलं, हे सगळ्यांची मुद्दे सारखेच आहेत बघा. त्रिस्तरीय म्हणजे काय, 3 लेअर आहेत कशाला, एम्ब्रियोला जन्मताना त्यांच्या. पहिला लेअर जनन लेअर, जेनेटिक लेअर जे होते का, त्रिस्तरीय 3 लेअर आहेत. पुढे देहगुहा युक्त आहे, रिअल देहगुहा आहे आतमध्ये, बॉडी कॅव्हिटी. परत अखंडित आणि मृदू असते, अखंडित आहेत, असं खंड खंड नाही त्यांचे, डायरेक्ट एक सेपरेट आहेत. परत गोगलगाई सारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. आता द्विपार्श्व सममिती, आर्य सममिती, द्विपार्श्व सममिती, असममित, त्याच्यामध्येच प्रकार होतात. द्विपार्श्व म्हणजे काय, समान भागामध्ये एका अक्षातून जर काय छेद दिला तर समान भागामध्ये काय होतं, त्याचं कन्व्हर्जन होतंय. एक्सेप्शन काय, याला अपवाद काय, गोगलगाय सोडला तर. मग हा नियमाला अपवाद गोगलगाई. स्नेल जे आहेत का, त्याचं द्विपार्श्व सममित नाही शरीर. कारण काय, त्याच्या ते पाठीवरती काय असणार आहे, ते शंख आहे, शेल आहे, कवच आहे. मग ते त्याचा भाग कसं करणार, आपण वेडवाकडे होऊन राहते. म्हणून बाकी त्याला सोडलं तर बाकीच्या द्विपार्श्व सममित आहे त्याचं शरीर. पुढे यांचे शरीर, डोके, पाय आणि
अंतरांग सहती अशा 3 भागामध्ये विभागलेले आहेत. अंतरांग सहती, अंतरांग म्हणजे काय, मधलं जे शरीर आहे 3 भागामध्ये विभागले गेलं आहे. पहिलं जे आहे डोकं, पाय आणि मधला भाग एक. अंतरंग म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन त्याचं जास्त कुठं आहे. सहत कळतं का, सहत, सहत आम्ल, सहत म्हणजे काय, एकवटणे. मग अंतरंगामध्ये एकवटलेलं त्याचं मास, म्हणजे जास्तीत जास्त मास कुठं, वस्तुमान अंतरंगामध्ये. आणि शरीर डोके. मग आता झुरळ जर पकडला आपण, पाठीमाग ते हे असतील काय, पाय वगैरे, पुन्हा त्याच्यावरती ते असं हे असतात बघा, शेपट्या वगैरे असे, पुन्हा बरेचसे अवयव आहेत त्याला, पण कॉन्सन्ट्रेटेड जास्त मासचं कुठं आहे, अंतरंगामध्ये सहज झालेला आहे, एकवटलेला आहे अंतरंगामध्ये. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. परत अंतरंग सहती प्रवार, प्रवार म्हणजे आवरण, मॅन्टल, या पटली संरचनेने आच्छादलेली असते. पटल आहेत, पटल म्हणजे काय, आवरण, एकमेकावरती एकमेकावरती असं आवरणानं आच्छादलेलं आहे. हे प्रवार कठीण आहे बघा. झुरळ जर मेला किंवा हात लावून बघा, कठीण दिसतंय झुरळ. आणि हे सांगतोय आपण काय, किंवा बाकीचे जे प्राणी, आता गोगलगाय, गोगलगाय वगैरे, वरचं जे कव्हरिंग आहे त्याच्यावरचं शेल किती कठीण आहे का नाही. असं टणक असतं, कठीण, कॅल्शियम कार्बोनेटनं बनले ते शेल. कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्त्रावित करते. ते कवच बनवत असतं ते काय, एक कॅल्शियम कार्बोनेट त्यानं स्त्रवण करून त्याचं मग तो बनत असतो. मग ते काय, आपण शंख शिंपले म्हणून खेळत असतो बघा. शिंपले, गोगलगाय, ऑक्टोपस या गटामध्ये हे मोडतात. पुढे हे प्राणी एकलिंगी असतात. एकलिंगी, एक तर काय, नर किंवा मादी, उभयलिंगी नाही ते. परत त्याची उदाहरण आहेत, कालव, द्विपूट म्हणजे शिंपला, बायवल्व त्यालाच म्हणतो आपण, गोगलगाय म्हणजे स्नेल, ऑक्टोपस, ऑक्टोपस असा असतो बघा, हा ऑक्टोपस. मग हा ऑक्टोपस जे आहे मातीमध्ये वगैरे घर करून, मध्ये बीळ करून राहतो. याला एवढ्या मोठ्या शेपट्या येतात, शुंडक म्हणतो आपण त्याला, नलिका, डोळे इथं भरमदात राहतात त्याचं, इथं तोंड आहे ऑक्टोपसचं. या पद्धतीची संरचना. हा, मूर्ती, मूर्ती कुठे उरलेली, हा मोती, वय मोतीच आहे की, सांगूया आपण पुढे. मोती जे ऑयस्टर नावाचं काय असतंय, शिंपला आहे. मग आता त्याच्या 2 पद्धती येतात, 2 टेक्निक आता मोती बनवण्याच्या. मग आता हे जे स्त्रवण व्हायला लागले इथं बघा, कुठं गेलं, हा इथं, हे आज कॅल्शियम कार्बोनेट यानं स्त्रवतंय, म्हणून काय होतं, ते शिंपला तयार होते. मग शिंपल्यामध्ये काय केलं जातं, नैसर्गिक पद्धतीने 2 पद्धती आहे. कृत्रिम पद्धत आहे मोती मिळवण्याची, आणि नैसर्गिक पद्धत आहे. नैसर्गिक पद्धतीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये मोती भेटतात. मग काय होणार आहे, आपण ते कृत्रिम करतोय. आता हे जे ऑयस्टर नावाचा शिंपला आहे तो असतोय. शिंपला म्हणजे काय, एक प्राणी आहे. मग ते मेल्यानंतर किंवा मग ते शिंपले आपण गोळा करतो बघा, गोगलगायचं वगैरे शेल टाकून देतात की पुन्हा नंतर, मग ते आपण काय करतो, वेचतो, आतमध्ये काहीच नसतं, ते कॅल्शियम कार्बोनेट पासून म्हणले कवच आहे फक्त. ज्यावेळेला त्याच्यामध्ये प्राणी असतात का नाही, ओएस्टर नावाच्या शिंपल्यामध्ये, ओएस्टर ज्यावेळेला प्रेझेंट आहे त्यावेळेला तो काय करतो, आतमध्ये जे काही गाळ वगैरे आहे समुद्रातला तो जाऊन बसत असतो, किंवा काहीतरी हार्ड सबस्टन्स असतात की, कवच वगैरे कुठलं शिंपल्याचं, किंवा कॅल्शियम कार्बोनेट, किंवा दगड जर जाऊन बसला त्याच्यामध्ये, ते काढण्यासाठी म्हणून तो काय करत असतो, बाहेर सारखंच एक पदार्थ स्त्रवत असतो. आणि तो थोड्या वेळानं असं काय, असं गोल गोल गुंडाळला जातो तो पदार्थ, आणि मोती त्याच्यापासून बनत असतात बघा. मग हे काय, त्याला माहिती नसतं आपण मोती तयार करायला, त्याचा उद्देश मोती तयार करणं नाही. काय त्याचा उद्देश, त्याचं ती काढण्यासाठी काय अडकलेलं, आपण जर दातामध्ये काय अडकलं, सारखंच आपला करमत नाही, सारखंच काढायला चालू करतो का नाही, किंवा नखामध्ये काय अडकलं, सारखं त्याच्याकडेच लक्ष जातं. तसं तो ऑयस्टर नावाचा शिंपला काय करतो, तो पदार्थ सिक्रेशन करतो ते काढण्यासाठी. आता तिला आराम केव्हा भेटणार आहे, तो पदार्थ बाहेर निघाल्यानंतर, ते काय अडकलेलं जे काय इम्प्युरिटी, अशुद्धता, मग त्यानं काय करते, शिंपल्या भोवती ते काय चालूच राहते सिक्रेशन, म्हणजे त्याला ढकलण्याची प्रोसेस चालू राहते. काय मध्ये खडक असेल, काडी असेल, ते अडकल्यानंतर गाळ असेल, मग ते काढण्यामधून ते न कळत मोती बनत असतात. मग हे झालं नैसर्गिक पद्धत. मग हे काही वेळेलाच अडकलं तर ते मोती बनवतं ओएस्टर, नाही काही जर अडकलं तर मोती बनवत नाही, तस त्याची जीवन प्रक्रिया चालू असते. म्हणजे काय, हे जाणीवपूर्वक केलं जात नाही, त्याला काहीतरी अडचण यावी लागते, मध्ये शरीरामध्ये जावंच लागतं. मग कृत्रिम पद्धतीमध्ये काय करतात, हे मोती निवडतात, आपलं सॉरी ऑयस्टर नावाचा शिंपला निवडतात, आणि त्याच्यामध्ये काय आपण मग कॅल्शियम कार्बोनेटची खडक किंवा काहीतरी पदार्थ घालतात.
आणि मग ते चालू होते ते ना आता काढण्याची प्रोसेस. असं ही कृत्रिम पद्धत आहे. नॅचरल म्हणलं तर ज्या वेळा अडकलं त्यावेळेस ते मोती भेटणार आहेत. मग काही शिंपल्यामध्ये मोती नसतात, काही शिंपल्यामध्येच भेटतात. मग हे मोती अपुरे पडायला लागले म्हणून व्हॅल्यू जास्त आहे. मग त्याला पर्याय म्हणून मग कृत्रिम मोती बनवण्याची पद्धत टेक्निक विकसित केली. त्याच्या पाठीमाग सायंटिस्टनी करतायत कसं हे अगोदर शोधून काढलं. मग त्यांचा काय अडचण असल्यानंतर तो पदार्थ सिक्रेशन करतात. त्यांना अडचण मग मध्ये घालावी लागते त्या शिंपल्यामध्ये. मग ते चालू होते त्यांचं स्त्रवण पदार्थ सिक्रेशन चालू झालं आतमध्ये ओएस्टरचं. मग मोती बनत असतात. मग वाळलं की मोत्यासारखा पदार्थ बनतो. मग ते काढून घेतलं. असं दोन पद्धतीमध्ये मोती बनवत असतात. हे शिंपल्यामधून मोती बघा. हा एक प्राणी आहे आतमध्ये. मग पदार्थ सिक्रेशन झालं, तो वेल डेव्हलप झाला, मग आपोआप बाहेर निघत असतो मोती. गोगलगाईचं सुद्धा शंख बघा वरची. आपण काही अडचण वगैरे आली आतमध्ये लपण्यासाठी केलंय त्यानं सुद्धा ते. आपण टच जरी केलं आतमध्ये जाऊन बसते. आणि ज्या वेळा कासवाचं सुद्धा ते वरच शेलच आहे ते. ढाल ढाल बनवतात बघा त्याच्यापासून. मग ते शेल त्याला ज्या वेळा गरज आहे त्यावेळा आतमध्ये आकुंचन पाहून घेते शरीर. गरज नसेल बाहेर येते. काही थोड्या कालावधीमध्ये नंतर ही शेल निघून सुद्धा जात असते. शेवटी शेवटी मग ते आपण शंख शिंपले म्हणून वापरत असतो. हे जे प्राणी गट आहे आपला हा कोणता मोलुस्का मृदुकाय प्राण्याचा अतिशय मऊ अंग आहे. याच्यामध्ये मग काय याची उदाहरणं लक्षात ठेवा. ऑक्टोपस. ऑक्टोपस सुद्धा हुशार प्राणी. इथं दिलं असेल बघा ऑक्टोपस विषयी माहिती. हा ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये सर्वात हुशार आहे. आता हे असमपृष्ठरज्जू मध्येच आहेत सगळे. सर्वात हुशार का बरं आहे तर सांगितलंय तो स्वतःचा रंग बदलू शकतो. रंग बदलू आहे गिरगिट सारखं. म्हणजे काय इन्व्हायरमेंट ज्या पद्धतीचे इन्व्हायरमेंट आहे त्याचा रंग येत असतो. त्यानं खडकाळ प्रदेशामध्ये असेल तर खडकाचा रंग येतो. का बरं शत्रूंपासून बचाव होण्यासाठी. समुद्र किनाऱ्याला असेल त्या पद्धतीचं इन्व्हायरमेंट ज्या पद्धतीचं इन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये तो काय होणार आहे अडॉप्ट करून घेणार आहे. म्हणजे काय प्राण्यापासून संरक्षण व्हावं. हा ऑक्टोपस. परत ऑक्टोपस पोहतोही पाण्यातही राहतोय सरपटणही करतोय आणि चालण्यात तिन्ही प्रकारे त्याचं लोकोमोशन होतंय. हालचाल त्यानं करत असतोय आपला ऑक्टोपस. आणि ओएस्टरचं इथं सांगितलंय बघा. शिंपल्यापासून मोती कसे मिळतात इंटरनेटवरून माहिती घ्या म्हणजे आपण सांगितलेली आहे माहिती. आता पुढचा जो प्राणी संघ आहे हे असंप्रष्ट मधलं चला बघा. असंप्रष्टरज्जू नॉन कॉर्डेटा त्याच्यामधला आपला पुढचा प्राणी संघ आहे कंटक चर्मी प्राणी संघ. उदाहरण लक्षात ठेवायचे आहे. आता इकडले तिकडे होत्यात बरेचसे उदाहरणं. आता आत्ताच विचारलं मी. आताच मी सांगितलं. आता मला तुम्ही सांगा. आता पुढे घातलं मी. हा मोलुस्का जो गट आहे ना मृदुकाय प्राण्याचा त्याची उदाहरणं सांगा बरं तुम्हाला माहित असतील तेवढे. ऑक्टोपस. परत शंख शिंपले गोगलगाय. परत हे इथं दिलेत म्हणून कास. मग त्या पद्धतीचे बरेचसे त्याच्यामध्ये. शिंपले काही एक प्रकारचे नाहीत भरपूर प्रकारचे शिंपले आहेत त्याच्यामध्ये. मग त्याचा इन्क्लूड त्याचा समावेश. कोण आले बाहेर टिल्ल्या कुरकुरे खात चालायस गेल नाहीस काय रिव्हिजनला. का रिव्हिजन करणार टिल्ल्या आहे का नाही. सर त्याच्या शरीरावर चिकट एक द्रव असते का. कशाच्या का म्हणा लागली आदिती ह्याच्या. असे काही सरपटणारे प्राणी आहेत बघा. आता नुसते गोगलगायच नाही आपल्या घरामध्ये सुद्धा एक प्राणी आहे बघा. हे लक्ष द्या. त्याच्या कवच राहत नाही. स्वप्नील दोन स्वप्नील एक प्राणी असते. आता भिंतीवरती गेले तर काय पाठीमागे एक पदार्थ सोडून जाते बघा त्यानं चिकट चिकट पांढरा. तीच गोगलगाय नसते ते पण ते कवच राहत नाही त्याला. पण तो सरपटणाराच राहतोय. त्याच वर्गामध्ये मोडणारा आहे आपल्या मोलुस्काच. तो एक प्रकार सरपटणाराच प्राणी आहे. ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जे आहे का म्हणायला लागले हे रिजन हो रिजॉईन हो. आवाज येत नाही का. रिजॉईन हो बघ. हुशार झाल्या बघ समृद्धी आता बरोबर सांगायला लागल्या. काटे काटाळपर्यंत समुद्रामध्ये. आता हा जो संघ आहे आता इथपर्यंतचे काय होते पाण्यातही राहत होते जमिनीवरही राहत होते. आता पण हा ओनली ऍक्वाटिक. आता हे फक्त कुठं राहतात समुद्रामध्ये पाण्यामध्ये राहतात. हा आपला कंटक चर्मी. या प्राण्याच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे. सुरुवातीला गोगलगाईचं सुद्धा जे वरचं कव्हरिंग होतं कॅल्शियम कार्बोनेटच होतं पण काय काटे नव्हते ते सॉफ्ट होतं. पण आता हा जो प्राणी आहे काटाळा आहे
यांच्या शरीरावरती काटे असतात म्हणून त्यांना काय सांगितलेलं आहे, कंटक चर्मी प्राणी म्हणतात. हा वर्गच काय, कंटक चर्मी. फायलम इकॉनाडर्माटा जो आहे आपला इकॉनाडर्माटा, हे कशा आहे, काटे आहेत, थ्रोन आहेत याच्या अंगाभोवती. कशाचे, कॅल्शियम कार्बोनेटचे. हे सगळे प्राणी कसे आहेत, हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात, फक्त समुद्र खाऱ्या पाण्यामधले आता हे. यांचे शरीर त्रिस्तरी, आता शरीराची जी जेनायटल कॅव्हिटी आहे ते सगळी त्रिस्तरीय देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचआर्य संमिती आढळते. आता पंचआर्य हे इथं बघा दिसायला तारा मासा सांगितलं होतं आपण वर्गीकरण करताना. ही जी संमिती आहे ह्याला समानच 5 भाग होते त्याचे. याच्या अक्षामधून जर एक भाग केला, इकडे एक भाग होणार समान, इकडला एक भाग, इकडला एक भाग, असे 5 समान भाग होते म्हणून याला पंचआर्य संमिती. द्विपार्श्व संमिती काय म्हणलं आपण, 2 समान भाग होते. पण याचे 2 एका अक्षातून जर डिवाइड केलं तर समान 5 भाग घ्या व्हायला लागल्यात. याचे 5 आहेत का नाही, 5 अक्ष. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, पंचआर्य संमिती दाखवतो आपला तारा मासा. परंतु त्यांच्या आळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व संमिती असते. त्यांची जी छोटी अवस्था आहे, लहान असताना आळी अवस्थेमध्ये असताना ते सुद्धा काय, द्विपार्श्व संमितच असतात. अगोदर द्विपार्श्व संमित म्हणून त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होते, आपल्या पंचआर्य संमितीमध्ये होतं. हे प्राणी समुद्रामध्ये राहतात, शरीरावरती काटे कशाचे, कॅल्शियम कार्बोनेटचे, म्हणून याला काय म्हणतो, कंटक चर्मी. चर्म म्हणजे कातड, यांचं कातडच काट्यापासून बनलेला आहे. वरचा जो लेअर आहे, शेवटचा लेअर तो कशाचा, काट्यापासून बनले, कशाच्या, कॅल्शियम कार्बोनेटचा. पुढे सांगतोय, हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन. आता प्रचलन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणे, लोकोमोशन दाखवणे, प्रचलन. त्याच्या कशानुसार करतात, नलिकापाद एक ट्यूब असते त्याच्याद्वारे करत असतात. नलिकापादाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी होतो आणि स्थानबद्ध कशासाठी, प्रचलनासाठी नलिकापाद वापरतात आणि अन्न पकडण्यासाठी सुद्धा ती ट्यूब वापरत असतात, ट्यूब फिट. पुढे हे प्राणी स्थानबद्ध सिडेंटरी असतात. सिडेंटरी म्हणजे एका ठिकाणी बी राहू शकतात, हालचालच करत नाहीत. काही प्राणी एकाच ठिकाणी कॉन्स्टंट आहेत, किती दिवस एका ठिकाणीच राहू शकतात. परत यांचे कंकाल, कंकाल म्हणजे जे काही वरचा लेअर आहे हाडांचा सापळा, कॅल्शियमयुक्त कंटकीचे स्पाइन्स किंवा पट्टिकाचे बनलेले असते. वरती पट्टे वगैरे आहेत कॅल्शियम कार्बोनेटचे. परत या प्राण्यामध्ये पुनरुद्भवन आणि पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. पुनर्निर्मिती म्हणजे काय, तुटला एखादी भाग लगेच रिडेव्हलप होतं, रिजनरेशन होते. हे रिजनरेशन दाखवतात, पुनर्निर्मिती, जनरेट होतात लगेच. तारा माशाचा जर एक पार्ट तोडला लगेच थोड्या क्षणामध्ये अजून रिकन्स्ट्रक्ट होते. मग ही पुनर्निर्मितीची प्रक्रिया अतिशय फास्ट आहे याच्यामध्ये, जलद आहे. हे प्राणी बहुतेक एकलिंगी, हे सुद्धा काय, एकतर नर तर असतील किंवा मादी तर असतील, म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शन दाखवतात. ज्याच्यामध्ये उभयलिंगी आहेत, दोन्ही बी एकातच आहेत, मग ते काय, वेगवेगळ्या पद्धतीनं बायनरी फ्युजन दाखवतील, वेगवेगळ्या पद्धतीनं जनरेशन होते त्यांच्यामध्ये, रिप्रोडक्शन. म्हणजे ज्यांच्यामध्ये एकच लिंग आहे, एक तर मादी तर असतील, नर तर असतील, मग त्यांचं रिप्रोडक्शन कसं होणार, सेक्स्युअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन दाखवणार आहेत. मग ह्याची उदाहरणं लक्षात ठेवायची आहे, तारा मासा, स्टारफिश, सी अर्चिन, सी कुकुंबर, ब्रिटल स्टार, सगळे समुद्रामध्ये. हा जो गटच आहे आपला, लक्षात ठेवायचा, हे सर्व प्राणी कुठे आढळतात, समुद्रातल्या पाण्यात, गोड्या पाण्यात सुद्धा नाही. कंटक चर्मी एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्यामध्ये 5 सिमेट्री कशी आहे, त्यांची बॉडी सिमेट्री, सममिती, पंचआर्य संमिती आहे. आणि त्यांची उदाहरण लक्षात ठेवायचं, महत्वाचं लक्षात ठेवायचं. कंटक चर्मी का बरं म्हणतो, शरीराच्या भोवती कॅल्शियम कार्बोनेटचं काय आहे, काठी आहेत शरीराच्या वरती, म्हणून कंटक चर्मी म्हणतो, काट्यांचं जाळ आहे त्यांच्यावरती. आर्य संमिती कशी आहे, पंचआर्य संमिती. सुरुवातीला आळी अवस्थेमध्ये असताना द्विपार्श्व संमिती दाखवतात. आणि हे प्राणी कोणते कोणते आहेत एवढं जरी लक्षात ठेवलं, महत्वाचे मुद्दे, तरी भरपूर झालं. आता आज आपण अजून एक पाहूया, आहे की टाइम. आता सांगितले, तारा मासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो, त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. एक जरी भाग तोडलं, काय म्हणायला लागल्यात, आवाज येत नाही.
ठीक आहे ठीक आहे, समोर लक्ष द्या, आता बोलू नका. नवीन आलाय का हे सोमनाथ नर नरवाडे का कोण आहे ते? नाही सोमनाथ वाघमारे कशाला येतोय, ऑफलाईन ला त्यानं. ठीक आहे चला, नवीन जॉईन झाला वाटतं. क्लिअर आहे का? ठीक आहे, ओके. गुगल गाय वगैरे म्हणतो बघा, ज्या त्या आता पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत. कोणीकडे काय म्हणत असतील, कोणीकडे काय, जी पण प्रचलित भाषा आहे आपली मराठी भाषा, जी काय प्रमाणित भाषा आहे, आपण पुस्तकी भाषा म्हणूया, जे आपण ज्या ज्या परिसरामध्ये बदलत जाणार आहे, पण प्रमाणित भाषेनुसारच लिहायचं. ठीक आहे, आता पुढचा जो हे झाले आपले कोणते असमप्रष्टरज्जू. आता त्याच्यामध्ये पुढचा जो लास्ट प्रकार आहे आता फायलम हेमिकॉर्डाटा, अर्धसमप्रष्टरज्जू. हा सुद्धा कशामध्ये मोडलेला आहे? आपल्या असमप्रष्टरज्जू. ह्याला प्रष्टरज्जू आहे पण उगा कुण्या ठिकाणी आहे? एकाच ठिकाणी. ह्याचं जे शुंड आहे या ठिकाणीच काय त्याची ताटपण आहे, प्रष्टरज्जू आहे का नाही त्याला, म्हणून याला कशामध्ये मोडलेला आहे? या असमप्रष्टरज्जू मध्येच आहे. आता आपण काय आज संपते आपलं असमप्रष्टरज्जू, पाठीचा जो काही प्रष्टरज्जू नसणारे प्राण्याचे गट आहेत हे सगळे. आता इथून उद्या जो आहे डायरेक्ट आपण समप्रष्टरज्जूकडे जाणार आहोत. आता ह्याच्यामध्ये लास्ट आपला अर्धसम हेमिकॉर्डाटा. हेमिस्फिअर शब्द आला का नाही? हेमी म्हणजे काय? अर्धगोल. हेमिस्फिअर अर्धा आहे, अर्धा गोल. त्यापैकी हेमिकॉर्डाटा, कॉर्डाटा आहे पण कसा आहे? अर्धा. कॉर्डेट आहे, कॉर्डेट म्हणजे काय? प्रष्टरज्जू आहे पण कसा? अर्धाच आहे, थोड्या प्रमाणामध्ये शुंडामध्येच असतं पुढच्या बाजूला तेवढं. म्हणून हा ह्याचे जे क्लासिफिकेशन आपण असमप्रष्टरज्जू मध्येच केलेलं आहे. अर्धसमप्रष्टरज्जू हा गट आहे. या प्राण्याचे शरीर 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते. कोणत्या कोणत्या 3 भागामध्ये आहे? शुंड सुरुवातीचा भाग, प्रोबॉसिस गळपट्टी, हा आपला गळपट्टीचा भाग, आणि शेवटचा आहे प्रकांड, हे ट्रंक. या 3 भागामध्ये इथून इकडे ट्रंक चालू झाले, हे प्रकांड. अशा पद्धतीमध्ये हा बॅलेनोग्लासस त्याचं उदाहरण आहे. नरवाडे आहे का? ठीक आहे, नरवाडे नवीन आहे का तू? केव्हा जॉईन झालायस? आजच दिसायला लागल्यास मला तर बघ. येतोय का माझा आवाज? सोमनाथ. हा ओके, चला ठीक आहे, त्याच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही काही की. तर पुढचं जे याचं वैशिष्ट्य आहे, फक्त शुंडेमध्येच प्रष्टरज्जू असते. आता हा आपला काय अर्धसमप्रष्टरज्जू हेमिकॉर्डाटा आहे. मग ह्याच्यामध्ये जो प्रष्टरज्जू आहे कुठं आहे? फक्त या शुंडामध्येच इथंच प्रेझेंट आहे, म्हणून याला कोणत्या गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे? अर्धसमप्रष्टरज्जू मध्ये. पण हा आहे कुठला? प्रष्टरज्जू आहे फक्त शुंडामध्ये, म्हणून त्याला याच गटामध्ये असमप्रष्टरज्जू मध्ये याची विभागणी. आजच जॉईन झाले का? ठीक आहे, ओके. पुढे सांगते, या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्नक्रमी म्हणतात. यांना काय म्हणतात? अकॉर्नक्रमी. क्रमी म्हणजे कीटक, एवढं लक्षात ठेवायचं. अकॉर्नक्रमी परीक्षेत येते बघा, MCQ साठी हमखास येते. कोणत्या गटाच्या प्राण्याला, कोणत्या फायलमला अकॉर्नक्रमी म्हणतात? क्रमी म्हणजे कीटक. अकॉर्नक्रमी म्हणलं की हा गट आपला अर्धसमप्रष्टरज्जूचा हेमिकॉर्डाटा. ते लक्षात ठेवायचा. अर्धसमप्रष्टरज्जू प्राणी. ह्याच्या अगोदरच्याला कंटकचर्मी का बरं म्हणतो? काटे आहेत. त्याच्या अगोदरच्याला संधिपाद, आर्थ्रोपोडा, ज्यांची त्यांची नावं लक्षात ठेवायची आहे. या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्नक्रमी म्हणतात. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून सुद्धा राहतात. सागरामध्ये वाळू राहतेच की, बाहेर जर आलं तर बिळ करून सुद्धा राहू शकतात. श्वसनासाठी एक ते अनेक कल्लविदरे, गिल्स, कल्ल्याद्वारे श्वसन करू शकतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी, दोन्ही मध्ये सेक्स्युअली दाखवतात आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये होते. उदाहरण त्यांचे जे आहे बॅलेनोग्लासस, सॅकोग्लासस, हे 2 उदाहरण आहेत. हा आहे आपला सॅकोग्लासस, हा आहे बॅलेनोग्लासिस. हा बॅलेनोग्लासिस जो आहे एक कनेक्टिंग लिंक आहे. उत्क्रांतीचे पुरावे होते बघा, आपण एव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. पुरावे नव्हते का आपले? 5 पुरावे होते की, कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे, जीवाश्म पुरावे. परत त्यांचे अवयवानुसार होतं बघा, वेस्टिजियल ऑर्गनचा पुरावा, काय म्हणतो आपण त्याला?
हा हा अंतरपुच्छ वगैरे. मग त्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक्स होतं बघा. हा सुद्धा एक कनेक्टिंग लिंक्स दाखवतो उत्क्रांती. मग हे दोन गटामध्ये कोणत्या कोणत्या असंप्रष्टरज्जू आणि संप्रष्टरज्जू म्हणजेच काय, थोडे ह्याचे गुणधर्म कशाचे आहेत, पृष्ठरज्जूचे आहेत, संपृष्ठरज्जूचे, आणि थोडे असंप्रष्ट. का बर, तर अर्ध ह्याचं शरीर तसं बनलं, शुंडामध्येच पृष्ठरज्जू आहे, बाकीच्या मध्ये नाही. म्हणून हा काय कनेक्टिंग लिंक्स आहे, या दोन गटामधला दुवा आहे, जोडणारा दुवा आहे. ओके, कनेक्टिंग लिंक्स अशा पद्धतीने हा आपला. उद्या पाहूया आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघ. याच्यामध्ये जे आहे बराच टायमिंग आता लिहायला काय हरकत नाही, 3 झालेलं आपलं. तर टाका फायलम